राज्यात डिझेल आणि पेट्रोल दरवाढीवरून सत्ताधारी शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। शेतकऱ्यांच्या पेरणीचा हंगाम सुरू असताना डिझेल उपलब्धता आणि दरवाढीचा प्रश्न गंभीर असल्याचं सांगत ट्रॅक्टरधारकांना विशेष सवलत द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठं आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। मला असं वाटतं का डिझेल भेटणं आता पहिले फार महत्त्वाचं आहे, कारण आता हा शेतकऱ्यांचा हंगामाचा दिवस आहे। पुढचे वर्ष जर शेती पेराची असेल आणि ते पिकवाची असेल तर आता ट्रॅक्टरमध्ये बंद पडता राहता कामा नाही। त्याला ट्रॅक्टर धारकांना अधिकची सूट जास्त दिली पाहिजे। कॅनमध्ये सुद्धा त्याला डिझेल दिलं पाहिजे। त्यामध्ये अतिरिक्त जास्त डिझेल आता शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या नावानं आरक्षित केलं पाहिजे। हे केलं नाही तर कदाचित आम्ही कलेक्टरच्या स्थानी आम्ही मोठं आंदोलन उभारू। बरोबर आहे, तो निश्चितच न परवडणारी आहे आणि एकंदरीत हा जो प्रकार आहे हा युद्धामुळे झालेला आहे। मला वाटतं राज्य सरकार किंवा केंद्र सरकारनं थोडं समोर येऊन वाढलेली दरवाढ महागाई कशी कमी करता येईल यावर लक्ष द्यावं।